परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामधील या ग्रामीण भागामध्ये डॉक्टर संजय पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी एरुग्जा होमिओपॅथी हर्बल फार्माचं प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं आज या ठिकाणी रेसर उद्घाटन केलं। आपल्याला माहीत असते की ह्या ज्या औषधी बनवण्याचं काम आहे अतिशय किचकट आणि कठीण असं हे काम आहे, पण त्यांनी मोठ्या हिमतीनं या ग्रामीण भागामध्ये हे युनिट या ठिकाणी उभं केलं आणि खऱ्या अर्थानं मी त्यांचं मनापासून कौतुक करतो। कौतुक यासाठी की एक बहुजन कुटुंबातून आलेली व्यक्ती 28 वर्ष डॉक्टरी सेवा देत असताना त्यांच्या मनानं घेतलेली ती भरारी की आपण डॉक्टरकी तर करतोय, पण डॉक्टरकीसाठी औषधं जी आपण वापरतो ती सुद्धा खात्रीची आणि आपण स्वनिर्मित केलेली असावी, म्हणून मला वाटते त्यांच्या मनामध्ये हे युनिट उभं करण्याची कल्पना आली असावी। आज ती असती त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा, त्यांची पत्नी सगळे त्यांच्या या व्यवसायामध्ये किंवा या युनिटमध्ये सगळ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। आता त्यांचं मी पाहिलंय की त्यांचा एक मुलगा जो आहे तो केमिकल इंजिनियर, केमिकल इंजिनियर म्हणल्यानंतर आज तो मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये सुद्धा चांगल्या पदावर चांगल्या पॅकेजवर तो तिथं नोकरी करतो। पण त्यांनी सुद्धा आपलं सर्व योगदान किंवा आपलं जे ज्ञान आहे त्यांचं केमिकल फॅक्टरीच्या संदर्भामध्ये केमिकलच्या बाबतीचं सर्व या युनिटमध्ये ते उभं करतात, म्हणून निश्चितच एक त्यांनी चांगलं युनिट या ठिकाणी उभं केलं। त्यांना मी शुभेच्छा देण्यासाठीच आज या ठिकाणी आलेलो होतो, त्यांचं कौतुक करण्यासाठी आलेलो होतो आणि परत एकदा मी पुन्हा तुमच्या समोर त्यांना खूप खूप या युनिट संजयजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एरुग्जा होमिओ हर्बल फार्मा ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आज उद्घाटन सोहळा संपूर्ण झाला। अतिशय छान प्रकारचा हा सोहळा झाला, संपन्न झाला। जसं की जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे होमिओपॅथीला आपण त्याच दृष्टिकोनानं पाहावं जसं आपण ॲलोपॅथीला पाहतो किंवा इतर पॅथींना पाहतो। पेशंटची परिस्थिती विकट होऊन पॅथीकडे येणं इज लाईक समथिंग सेकंडरी थिंग, बट प्रायमरीली तुम्ही जर त्या पेशंटला प्रिफरन्स दिला, होमिओपॅथकडे घेऊन आले, तुम्ही आम्हाला संधी दिली त्या पेशंटला उपचार देण्याची, तर अतिशय योग्य डिसिजन होऊ शकतो। कमी वेळात त्या पर्सनचं लाईक इन लेस टाईम ही कॅन सेव्ह हिज लाईफ। तुम्ही एका माणसाचा जीव वाचू शकतात योग्य डिसिजन घेऊन। आपल्या एरुग्जा मार्फत आपण हेच उद्देश केला आहे की अलॉंग विथ ॲलोपॅथी, असं गरजेचं नाही की आमचे प्रोडक्ट फक्त होमिओपॅथीवाल्यांनीच चालवा। अलॉंग विथ ॲलोपॅथी आमचे जे होमिओपॅथिक उत्पादित प्रोडक्ट्स आहात हे सपोर्टिव्ह म्हणून पण तुम्ही पेशंट्सला देऊ शकता, ते अतिशय कारगर आहे। हे फक्त वाक्यातूनच नाही तर हे जे क्लिनिकल ट्रायल झालेले आहेत, आमच्या परिवारातले 16 डॉक्टर्स त्यांच्या सगळ्याच्या क्लिनिक्समध्ये हॉस्पिटल्समध्ये हे प्रोडक्ट्स ऑलरेडी त्यांनी सॅम्पलिंग करून त्याचे रिझल्ट घेतलेले आहेत आणि ज्या प्रोडक्ट्सचे रिझल्ट आहेत फक्त त्याच प्रोडक्ट्सचं आपण मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत। क्वालिटी किती प्रोडक्ट्स आहेत? टोटल आपले 38 प्रोडक्ट्स आहेत। प्रथम आपण या भागामध्ये होमिओपॅथीची सुरुवात केली होती। डॉक्टर साहेबांनी 1998ला सुरुवातीला त्यांच्या हॉस्पिटलचं ओपनिंग केलं। त्या भागामध्ये त्यावेळेला या भागामध्ये होमिओपॅथी कोणालाही माहिती नव्हती, पण आज घडीला त्यांनीच त्यांच्या कौशल्याच्या जोरावरती जवळपास 8 राज्यापर्यंत त्यांचे स्वतःचे पेशंट्स डेव्हलप केलेले आहेत। 8 राज्यातील रुग्ण आज त्यांच्याशी कनेक्टेड आहेत। तर यातून आपल्याला निश्चितच एक गोष्ट जाणून आलेली आहे की दिवसेंदिवस या पॅथीबद्दलचा जो होणारा विकास आहे, जो होणारा प्रचार आहे तो वाढत गेलेला आहे। त्यामुळे आपण तर निश्चितच अशी अपेक्षा करूया की होमिओपॅथी असू द्या, आयुर्वेद असू द्या, युनानी असू द्या, या आयुष मंत्रालयाच्या ज्या काही पॅथी आहेत त्या आजकाल किंवा दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत आणि त्याचाच हा एक भाग म्हणून एक आपण पाहत असलेलं हे एक युनिट आहे। लिक्विडमध्ये काम करणार आहोत, त्याच्यानंतर मदर टिंक्चर्स याचं सेकंड युनिट आपलं सुरू होणार आहे, त्यानंतर बायोकेमिक, बायोकॉम्बिनेशन्स आणि ग्लोबल्स या टाईपचं थर्ड युनिट आपण स्थापन करणार आहोत। हे आपलं प्रोपोज्ड युनिट आहे। 38 प्रकारची औषधी मॅन्युफॅक्चर होत आहेत। खेड जिल्हा परभणी इथे एरुग्जा होमिओ हर्बल या कंपनीचं उद्घाटन झालेलं आहे। देशाचे आरोग्य आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। परभणीच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर, डॉक्टर आमदार राहुल पाटील, रत्नाकरजी गुट्टे यांच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे। आपण बघत असाल की मोठ्या प्रमाणावर इथं आपले सगळे मंडळी आलेले आहे। खूप हर्ष उल्हासात आणि उत्साहात
आज एरुगजाची ओपनिंग झालेली आहे आणि आज आपल्या सर्वांना मी इतकेच सांगू इच्छितो की डॉक्टर संजयजी पवार यांनी सर्व युवकांसाठी एक उदाहरण निर्माण केलं आहे की तुम्ही जरी लहानशा एक छोट्या गावातून येत असाल पण तुम्ही उद्योग चालू करू शकतात आणि तुम्ही जॉब निर्माण करू शकतात, ना की कोणाच्या हाताखाली काम करून तुम्ही लोकांसाठी उद्योग चालू करू शकतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर इथं आपण जर बघत असाल तर एम्प्लॉयमेंट होणार आहे आणि येणाऱ्या काळात फक्त परभणी जिल्हाच नाही, महाराष्ट्र राज्यच नाही तर देश पातळीवर एरुगजा काम करणार आहे. आता ही जे मेडिसिन्स आहेत ह्याला पेटेंट आहेत, समजा सिरप फॉर्म आणि ड्रॉप फॉर्म मध्ये आहेत. तर आपण ॲलोपॅथी औषधी किंवा प्रॅक्टिस करतो, समजा आता BAMS चे डॉक्टर असतात किंवा BAMS असतील, MBBS असतील किंवा BHMS, हे ॲलोपॅथी प्रॅक्टिशनर जनरल समजा ऑर्थोपेडिक्स असतील, गायनेकॉलॉजिस्ट असतील किंवा अजून रेस्पिरेटरीवाले असतील, ज्या ज्या ठिकाणी रेजिस्टन्स आलंय, म्हणजे रेजिस्टन्स समजा किंवा आता रिनायटिसचा पेशंट आहे, म्हणजे अलर्जिक सर्दी आहे, तर आजकाल काय झालं की ते सिट्रियाजिन, लिव्होसिट्रियाजिन, मॉन्टी, LC वगैरे असं, आणि त्यानंतर मग नाही कमी झालं तर मग लगेच इनेलर. अच्छा. तर समजा मे बी त्या पेशंटला आपल्या होमिओपॅथीचं समजा इरुगजाचं रायनो प्लस जर दिलं फक्त सिट्रियाजिन सोबत, हो. तरी तो पेशंट तिसऱ्या दिवशी तुम्हाला एकदम मोकळा झालेला दिसेल वा. विदिन 3 days. तो पासू काही असं बिलकुल फायदा व्हावा. आणि याच्या प्राइस पण आम्ही मॅक्झिमम लोकांना परवडेल ह्या हिशोबाने. सगळ्यात महत्वाचं कसं असतं, प्राइस असतात. मॅक्झिमम सर्व तळागाळातील लोकांना परवडावं ह्या हिशोबात प्राइस पण ठेवलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुणवत्तेला आम्ही कॉम्प्रोमाइज नाही केलेलं, त्यानंतर प्राइसलाही नाही हे केलेलं. आणि ह्या ठिकाणी आम्ही छोटंसं औषधी वनस्पतीचं जे गार्डन आहे, होमिओपॅथिक काही वनस्पतीचं, एक 150 वनस्पती काहीतरी आम्ही 143 काहीतरी वनस्पती आम्ही प्लॅन्टेशन केलं होतं. पण काही कारणास्तव 30% वनस्पती त्यातून काय म्हणजे उन्हाने म्हणा किंवा सॉईलचं त्यांना सहन नाही झालं म्हणा, ह्या 30% वनस्पती त्यातल्या गेलेल्या आहेत. त्याचं आम्ही परत 2-3दा कल्टिवेशन करण्याचा प्रयत्न केला. हे करण्याचा उद्देश म्हणजे की आपल्या भागातील लोकांना, भविष्यामध्ये शेतकरी लोकांना, आपल्या शेतकरी मित्रांना, शेतकरी वर्गांना, आपण जे शेतकरी वर्गातून आलोय तर शेतकऱ्यांना काय फायदा होईल हे पहिल्यांदा माझ्यावर मी ट्रायल करतोय. समजा मेडिसिन तयार केलंय पण ट्रायल मी माझ्यावरच घेतो. ज्यावेळेस मला चांगलं वाटेल त्यावेळेस मी इतरांना त्याचा बेनिफिट जास्तीत जास्त कसा होईल, शेतकऱ्यांना कसं राहील, किंवा नवीन मुलं जे शेतीकडे वळलेले आहेत त्यांना त्याचा फायदा कसा होईल त्याचा मी भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहे.